स्वामी अनुभूती या आपल्या YouTube मराठी चॅनलमध्ये मी श्वेता पारखे, न्यूमरोलॉजिस्ट आणि वास्तु सल्लागार, टॅरोट कार्ड रीडर आणि स्विचवर्ड काउन्सिलर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आपण लहानपणापासून खूप सारे स्तोत्र वाचत आलेलो आहोत। आई वडील, आपले आजी आजोबा यांच्या सांगण्यावरून राम रक्षा, हनुमान चालीसा, तसंच लक्ष्मी मंत्र, दुर्गा सप्तशती किंवा अनेक असे मंत्र जे आपण म्हणत आलेलो आहोत किंवा असे स्तोत्र आपण ऐकत आलेलो आहोत। जसं की स्वामींचा तारक मंत्र, प्रत्येक मंत्राची एक खासियत असते किंवा प्रत्येक मंत्र ही एक एनर्जी असते। कशा ना कशा कारणासाठी आपण हे मंत्र म्हणत असतो। फक्त या मंत्रामुळे, या मंत्र उच्चारणामुळे आपली वाणी शुद्ध होते, तसंच आपण ज्या कामासाठी हे मंत्र उच्चारत असतो ते काम तडीस जातं। का तर आपल्या भावना त्या मंत्राशी जोडलेल्या असतात। त्यामुळे आपल्याला जे कोणी सांगतं की या कामासाठी तू हा मंत्र म्हण, या कामासाठी तू असं असं कर, तर आपण ते करत जातो। मंत्र उच्चारण याच्यामुळे आपलं मन, वाणी या गोष्टी शुद्ध होतात आणि आपण जे काही कार्य जे करण्यासाठी हे मंत्राचा उच्चार करत असतो ते कार्याला सकारात्मक गती प्राप्त होते आणि मग ते कार्य पूर्ण होतं। असं हे मंत्र म्हणजे हनुमान चालीसा हा सुद्धा खूप प्रचलित मंत्र आहे, ज्याचे खूप छान परिणाम आपल्याला दिसून येतात। आपल्याला हे जाणवतात किंवा हनुमान चालीसा लोक इतके मनोभावे म्हणतात की त्यांना दर्शन सुद्धा होतं, म्हणजे हनुमानाचं दर्शन सुद्धा होतं। तर असे बरेचसे मंत्र आपण म्हणत असतो, स्तोत्र आपण म्हणत असतो। दत्तात्रय स्तोत्र आहे, तुमचं दत्तस्तुती आहे, संकष्टनाशन स्तोत्र आहे, बरेच स्तोत्र आपण घराघरामध्ये ऐकत असतो। तर या सर्व स्तोत्रांमधून काय मिळतं, कोणता स्तोत्र कधी म्हटला पाहिजे, कोणत्या वेळी म्हटलं पाहिजे, बऱ्याच गोष्टींचं आपल्या मनामध्ये संभ्रम तयार झालेला असतो। बघा, हे कारण आहे मग तू हे स्तोत्र म्हण, ते कारण आहे मग तू ते स्तोत्र म्हण, असं आपल्याला सेवा मिळत असतात। पण जर एखाद्या व्यक्तीला खूप प्रॉब्लेम आहेत, मग त्याने अख्खा दिवस ते स्तोत्र म्हणणं शक्य नसतं। तर असं कोणतं स्तोत्र आहे जे रोज म्हटल्यामुळं आपल्याला रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या येणाऱ्या प्रॉब्लेम्स मध्ये किंवा रोज जे आपल्या आयुष्यामध्ये घडामोडी घडतात, या घडामोडींमध्ये आपल्याला समयसूचकता किंवा त्या कामांमध्ये यश किंवा आणखीन ते काम पटकन कसं होईल, सकारात्मक परिणाम, या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेता येईल असा कोणता मंत्र आहे, असं कोणता मंत्र आपण दररोज म्हणू शकतो जेणेकरून रोज एक एनर्जी आपल्यामध्ये येईल, रोज पॉझिटिव्हिटी निर्माण होईल, कोणतंही काम करण्यासाठी आपल्याला उत्साह येईल, यश मिळेल। असं काय आहे की आपण ते म्हटल्यानंतर आपलं मन शुद्ध होईल, आनंदी होऊ, आपण उत्साही होऊ, असं कोणता मंत्र आहे? तर असा मंत्र आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा मंत्र कसा जपायचा किंवा हे स्तोत्र कसं म्हणायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपल्या या व्हिडिओ सोबत शेवटपर्यंत तुम्ही कनेक्ट राहा। आणि जर तुम्हाला याचे अनुभव आले किंवा तुम्ही याला सुरुवात करणार आहात, तर तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करा। बघा, असं मंत्र जो रोजच्या जीवनामध्ये किंवा रोजच्या धावपळीमध्ये आपल्याला एक यश देऊन जातो किंवा एक पॉझिटिव्हिटी देऊन जातो, तो मंत्र म्हणजे विष्णू सहस्त्रनाम। विष्णू सहस्त्रनाम हे जेव्हा आपण दररोज म्हणतो त्यावेळेस आपल्यामध्ये भयंकर पॉझिटिव्हिटी निर्माण होते। आणि हे जेव्हा आपण मनापासून म्हटलं पाहिजे, हे आपण जेव्हा मांडी घालून बसतो, एक आसन, एक वेळ जरी आपल्याला पाळता नाही आली तरीही विष्णू सहस्त्रनाम हे नित्य नियमाने आपल्याला घरामध्ये म्हणायचं आहे। तुम्ही विष्णू सहस्त्रनामाची सुरुवात जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर ऐकून करा, शब्द उच्चार प्रॉपर पद्धतीने बघा, एक आठवडा तुम्ही याच्यावर अभ्यास करा। बघा, विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक घ्या
किंवा मोबाईलवरती तुम्ही बघा, त्याचा उच्चार कसा केला जातो, त्याचा अर्थ काय आहे, हे एकदा जाणून घ्या. आठवडाभर एक प्रॉपर विष्णू सहस्त्रनामाचा अभ्यास करा आणि त्यानंतर हे स्तोत्र दररोज म्हणायला सुरुवात करा. सुरुवातीला तुम्हाला थोडासा वेळ लागेल, तुम्हाला उच्चार क्लिअर जमणार नाहीत. यासाठीच तुम्ही आधी बघा की तो उच्चार काय आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणाल त्यावेळेस तुम्हाला काय होईल, तो उच्चार आठवेल आणि त्या पद्धतीने तुम्ही तो म्हणाल. याच्यामध्ये एकच असतं की हा जो स्तोत्र आहे हे संस्कृत आहे आणि हे शुद्ध म्हटलं गेलं पाहिजे. प्रत्येक उच्चार हा स्पष्ट आणि क्लिअर आणि शुद्ध झाला पाहिजे, एवढी एकच याच्यामध्ये अट असते. जेणेकरून तुम्ही जे म्हणताय त्याचा प्रॉपर उपयोग, प्रॉपर फायदा तुम्हाला झाला पाहिजे. प्रत्येक शब्दात जादू आहे, एनर्जी आहे, प्रत्येक शब्दामध्ये अर्थ आहे आणि तो अर्थ तुम्हाला कळावा याच्यासाठी तुम्ही एक आठवडा फक्त त्याचा अभ्यास करा. त्याचा अर्थ लक्षात घ्या, काय म्हटलं आहे, कितव्या स्तोत्रामध्ये काय सांगितलेलं आहे हे नीट जाणून घ्या आणि त्यानंतर या स्तोत्राला सुरुवात करा. बरेच लोक या स्तोत्राचं पारायण सुद्धा करतात. पारायण इन द सेन्स पाठ करतात, म्हणजे 7 वेळा म्हणतात, काही जण 11 वेळा म्हणतात, काही 21 वेळा, 51 वेळा सुद्धा हे स्तोत्र म्हटलं जातं. ज्या लोकांचं हे पाठ होतं त्या लोकांचं अगदी 12 मिनिटांमध्ये सुद्धा हे स्तोत्र पूर्ण म्हणून होतं. तर तुम्ही सुद्धा हे करू शकता. विष्णू सहस्त्रनाम हे असं टॉनिक आहे बघा. आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा आपण काय करतो, औषधं घेतो. मला हा असा असा आजार झालेला आहे, याच्यासाठी मला ही औषधं हवी आहेत, किंवा डॉक्टर तुम्हाला देतात. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी अँटीबायोटिक्स डॉक्टर देतात, तर ते आपण घेतो. पण विष्णू सहस्त्रनाम हे असं आहे की हे सगळ्या उपचारांमध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं. म्हणजेच काय, तर जेव्हा आपण औषधं घेतो डॉक्टरांकडून, पण या औषधांमधून सुद्धा वेळ काढत आपण डॉक्टरांना हळूच विचारतो की माझ्यासाठी किंवा माझ्या रोजच्या जगण्यासाठी, जगताना मला एक पॉझिटिव्हिटी, एक एनर्जी यावी, यासाठी तुम्ही मला एखादा टॉनिक द्या. मग आपल्याला डॉक्टर टॉनिक देतात, जेणेकरून आपली भूक चांगली राहते, आपण टवटवीत राहतो, ताजतवाने राहतो, फ्रेश राहतो, एनर्जेटिक राहतो. तर तसंच हे विष्णू सहस्त्रनाम हे टॉनिक आहे. जे टॉनिक तुम्हाला दिलं जातं, तुमचं रोजचं जीवन हे प्रॉपर आणि नियमबद्ध, तसेच सूचीबद्ध आणि पॉझिटिव्ह होण्यासाठी तुम्हाला हे खूप उपयोगी पडतं. तुम्ही स्वतः, तुमचा कंट्रोल तुमच्याकडे राहतो, तुम्ही स्वतः सगळ्या कामांमध्ये तत्पर होता आणि तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढतो. अतिशय भयंकर अशी म्हणजे रिझल्ट याचा तुम्हाला मिळतो. त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम हे खूप सुंदर टॉनिक तुमच्यासाठी सगळ्या स्तोत्रांमध्ये आहे. त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम याची सुरुवात घरातल्या प्रत्येकाने करावे. अगदी याच्यासाठी काही बंधन नाहीये. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही हे स्तोत्र करू शकतं. अगदीच तुम्हाला वाचता येत नसेल किंवा तुम्हाला ते शुद्ध बोलता येत नसेल, संस्कृत तुम्हाला जमत नसेल किंवा काही अडचण असेल, तर तुम्ही ते ऐकू शकता. पण जेव्हा तुम्ही ते बोलता, तुमच्या तोंडातून ते शब्द येतात, तुमच्या तोंडातून तो स्तोत्र म्हटला जातो, त्याचा जास्त फायदा होतो. तरीही काही लोकांसाठी हे शक्य नसेल तर तुम्ही ते दररोज सकाळी किंवा संध्याकाळी ऐकत जा. मोबाईलवरती लावा, तुम्ही तुमच्या घरामध्ये टीव्ही असेल, काय असेल, वायफाय वगैरे असेल, तर तुम्ही ते स्तोत्र लावून ठेवू शकता, जेणेकरून घरातल्या प्रत्येक वास्तूमध्ये तो विष्णू सहस्त्रनामाचा जो शब्द आहे तो घुमेल आणि तो तुम्ही सगळ्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण झाली आहे तो त्याचा लवकरच तुम्हाला अनुभव सुद्धा येईल. जेव्हा तुम्ही हे स्तोत्र म्हणाल त्यावेळेस हे स्तोत्र मोठ्याने म्हणायचं आहे, जेणेकरून तुमच्या तोंडातून जी ध्वनी बाहेर पडेल ती तुमच्या चारही दिशांना घुमेल आणि तुमच्या घरामधून एक पॉझिटिव्ह वाइब्स निर्माण होतील. त्यामुळे तुम्ही या स्तोत्राचे पाठ नक्कीच करण्याचा प्रयत्न करा, पण तुर्तास
तुम्ही ह्या स्तोत्राचं पठण दररोज एकदा तरी नक्कीच करा। पण यामध्ये आणखीन एक गोष्ट म्हणजे हे स्तोत्र अर्धवट सोडायचं नाही। एकदा जर तुम्ही म्हणायला सुरुवात केली तर पूर्ण होईपर्यंत उठायचं नाही। हा एक गोष्ट आणि प्रत्येक शब्द तुम्हाला शुद्ध म्हणायचा आहे, प्रॉपर म्हणायचा आहे, ही दुसरी गोष्ट। या दोन गोष्टींचं पालन करून विष्णू सहस्त्रनाम सकाळ किंवा संध्याकाळ म्हणायला सुरुवात करा। तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। विष्णू सहस्त्रनाम सुरुवात कशी करायची, काही करायची, कशाही प्रकारची अडचण तुम्हाला असेल किंवा याच्याने कोणत्या गोष्टी साध्य होऊ शकतात ह्याची माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।